जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे। हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावातील डोंगरात वसलेले आहे। राज्यातील प्रसिद्ध तीर्थापैकी एक असणारे हे मंदिर काळ्याभोर दगडांनी बांधलेले आहे। मंदिरात खंडोबाची अश्वारूढ उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्यांची पत्नी म्हाळसाबाई यांची देखील मूर्ती आहे। खंडोबा मंदिराचा परिसर हा भव्य असून भाविक मोठ्या आनंदाने येथे भंडारा उधळत असतात। खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान असतो। या गडावर जाण्यासाठी जवळपास 200 पायऱ्या असून नवविवाहित व आपल्या वधूस कडेवर घेऊन या जेजुरी गडाच्या पायऱ्या मोठ्या प्रेमाने चढत असतात। या पायऱ्या चढत असताना वाटेतच बानुबाई खंडोबाची दुसरी पत्नी यांचंही मंदिर लागतं। मंदिराच्या सुरुवातीला भव्य दगडी कमानी आहेत। मंदिरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजा लागत देवाचा नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो। पूर्वेकडून मोठ्यात मोठ्या आकाराचे पितळी धातूने मडवलेले कासव आहेत। सर्वत्र परिसर भंडारा उधळल्याने गजबजून जातो, त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते। जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची महती असून अनेक लोक आपला नवस फेडायला इथे गर्दी करत असतात। खानदेशातील लोकांची संख्या देखील इथे अधिक प्रमाणात पाहायला मिळते। खंडोबा कार्यसिद्धीला नेणारे दैवत आहे। श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुली निमित्त 1 लाख रुपये रोख देवाला वाहिले होते। त्या पैशातून 25,000 रुपयांच्या मूर्त्या बनवल्या, तसेच उर्वरित पैशातून मुखवटे अशा विविध प्रकारचे साहित्य आणलं। देवाच्या मंदिरात पितळ चांदीयुक्त 3 मूर्तींची जोड होते, परंतु त्यातील एक मूर्तीची जोड इसवी सन 1942 ला चोरी झाली होती। श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम इसवी सन 1608 मध्ये पूर्ण झाले। मंदिराभोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे राघव अंबाजी या मराठा सरदाराने इसवी सन 1637 मध्ये पूर्ण केली। मंदिराच्या परिसरात असणारा इतर काही वास्तू होळकरांनी बांधला। इसवी सन 1742 मध्ये त्यांनी मंदिरातील दगडी खांब उभे केले। काही कालांतराने मंदिराच्या सभोवताची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी इसवी सन 1770 मध्ये पूर्ण केले। श्री तुकोजी होळकर आणि भुलेश्वर या मंदिराचा तथा लक्ष घालून जीर्णोद्धार केला। भुलेश्वर हे मंदिर जेजुरी गडापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर 11व्या शतकात देवगिरी येथील यादवांनी बांधलेले आहे। याच भुलेश्वर देवाचे खंडोबा निस्सीम भक्त होते। त्या काळात खंडोबा म्हणजे एका खंडाचा मालक। पंढरपूरच्या विठ्ठलानंतर खंडोबा हे दैवत भाविक लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे। नैसर्गिक विविधतेत नटलेल्या हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबाचे मंदिर अति शोभायमान दिसते। गेले कित्येक वर्षांपूर्वी धनगर व इतर समाजातील लोकांनी दीपमाळा कमाणी तसेच पायऱ्या देखील उभारल्या आहेत। हे सगळं नक्षीदार काम अत्यंत तेजोमय आहे। सर्व शेतकरी बांधवांना आपलंसं वाटणारे हे दैवत शिव भैरव आणि सूर्यदेव यांनी तिन्ही देवांचं एकत्रित स्वरूप आहे। म्हणून खंडोबाचा नवस देखील भाविक मंडळी रविवारी करतात। या मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कढे पठारावर खंडोबाचे जुने मुख्य मंदिर आहे, परंतु जेजुरी येथे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा 3 शतकापूर्वीचे म्हणजे जवळपास 17व्या शतकातील आहे। हे खंडोबाचं मंदिर त्या काळात मोगली सैन्याने उद्ध्वस्त केल्याची घटना इतिहासात नोंद आहे। मंदिराबद्दल असं देखील सांगितलं जातं की जेव्हा मंदिरातील मधमाशा मोगली सैन्याच्या मागे लागल्या त्या काही केल्या शांत होत नव्हत्या, म्हणून औरंगजेब बादशाने श्री खंडोबाला साकडे घातले। तसेच मंदिरासाठी 1,25,000 चांदीच्या मोहरा दिल्याचा उल्लेख सुद्धा इतिहासात आढळतो। 9 लाख पायरी असणारा हा जेजुरी गड अशी देखील गडाची महती सांगितली जाते। गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं की म्हाळसाबाई मणिमल्ल व खंडोबा यांच्या 3 सुरेख मूर्त्या आहेत। गडावर अनेक पुरातन वास्तू असून प्रचंड वजनाची दिव्य भव्य तलवार सुद्धा आहे। ही जड तलवार हातात घेऊन दरवर्षी इथे एक खेळ खेळला जातो। ही वजनदार तलवार जो कोणी जास्त वेळ हातात पेलू शकेल त्या व्यक्तीला योग्य इनाम दिला जातो। तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते, परंतु यात्रेच्या दरम्यान प्रचंड गर्दी पाहायला मिळते। खंडोबाची जत्रा चैत्र पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा असे हे 5 दिवस असते। मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे एकूण 6 दिवस वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व अश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित 10 दिवस यात्रेचे असतात। या यात्रेत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। तसेच आषाढी वारी निमित्त पंढरपुरी निघालेल्या
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देखील एक दिवस जेजुरी येथे मुक्कामी असतो। तेव्हा देखील गडावर प्रचंड मोठी गर्दी असते। चंपा षष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठीच्या दिवशी साजरा करतात। या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते। मणिमल्ल या 2 दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी, म्हणून ही घटना नियमित स्मरणात राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो। चंपा षष्ठीची नवरात्र म्हणजे 6 दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं। या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते। हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो। अनेक लोककलेच्या माध्यमातून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा करतात। त्यात जागरण, गोंधळ घालून वाघ्या मुरळी यांना दान धर्म करणे, त्यांना भोजन देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात। या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी असा खंडोबाला नैवेद्य केला जातो। यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून खाऊ घालतात। त्याची पूजा करून तळी उचलून आप्त स्वकीय मंडळी सोबत आनंदाने आरती केली जाते। पौष पौर्णिमेला फार जुन्या काळापासून जेजुरीला गाढवांचा बाजार भरत असे, तो आजही भरतो। या विविध वाहतूक साधनांमुळे जरी गाढवांचा उपयोग कमी झाला असला तरी गडावर आजही लोक अनेक पैसे खर्च करून गाढव खरेदी करतात। जेजुरी गडावर दर्शनासाठी राज्यातील प्रत्येक भागातून लोक येत असतात। त्यांना गडावर येण्यासाठी अनेक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत, रेल्वे, बस, खाजगी गाड्या इत्यादी। पुणे येथून जवळपास 49 किलोमीटर अंतरावर जेजुरी गड असून इथे यायला पुणे महानगरपालिकेने बसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मंडळी, खंडोबा परिवारातील प्रथम आहेत हेगडी प्रधान। हा खंडोबाचा प्रधान मानला जातो। कन्नडमध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असा होतो। हेगडी प्रधान हा गंगा जमनी शब्द आहे। मणिमल्लाबरोबर युद्धात शंकराचा प्रधान म्हणून विष्णूने काम पाहिले होते, त्यामुळे हेगडी प्रधान विष्णू असल्याचे मानले जाते। परंतु जनश्रुतीनुसार हा म्हाळसेचा भाऊ असल्याचे सांगितले जाते, तर काही जनश्रुतीत तो बाणाईचा होता व बाणाई विवाहानंतर तो प्रधान बनल्याचे मानले जाते। खंडोबा परिवारातील दुसरी देवता आहे म्हाळसा। ही खंडोबाची प्रथम पत्नी असून समुद्र मंथनावेळी विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले असताना मोहित झालेल्या शंकरांना विष्णूंनी पुढील अवतारात मोहिनी रूपात पत्नी होण्याचे वचन दिले होते। या वचनाप्रमाणे ते खंडोबा अवतारात म्हाळसा रूपाने खंडोबाची पत्नी झाल्याचे मानले जाते। काही कथानुसार म्हाळसा ही मोहिनी रूप घेतलेली पार्वती असल्याचे सांगतात। खंडोबाच्या अश्वारूढ प्रतिमामध्ये खंडोबासोबत म्हाळसाही दिसते। त्यानंतरची देवता आहे बाणाई। ही खंडोबाची दुसरी बायको। ही धनगर समाजाचे असल्याचे मानले जाते, तर काही कथांमध्ये ही धनगरांची सांभाळ केलेली बाणासुराची मुलगी असल्याचे मानतात। ती पार्वतीची दासी जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचेही मानले जाते। या बाणाईच्या दर्शनाने भुललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराची रूपे घेऊन तिच्या घरी धनगर वाड्यात चाकरी करू लागतात। आपले खरे रूप दाखवून प्रेम बळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेस तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले। त्यानंतर आहे घोडा। शंकर मणियुद्धाचे वेळेस आणि मणी घोड्यावर स्वार होऊन युद्धास निघाला, त्यावेळी शंकराने चंद्रास घोडा होण्याची आज्ञा केली व ते चंद्ररूपी अश्वावर स्वार होऊन युद्धास गेले व त्यामुळे खंडोबाचा अश्वचंद्राचे रूप मानले जाते। तर मणिवधावेळी मणीने आपले वाहन अश्व खंडोबाने धारण करावे अशी विनंती केली, म्हणून खंडोबाने अश्व हे वाहन धारण केल्याचे मानले जाते। त्यानंतर आहे कुत्रा। श्रीकृष्ण लहान असताना त्याने खंडोबाची अवहेलना केल्यामुळे त्याचे कुत्र्यात रूपांतर झाले असेही सांगितले जाते। धनगरांची मेंढरे खाणाऱ्या वाघास खंडोबाने शापित केल्याने त्याचे कुत्रे झाले व खंडोबाने त्यास आपले वाहन केले अशी ही कथा आहे। सर्वच कुलदेवतांच्या टाकाप्रमाणे खंडोबाचा टाकही पंचकोणी असतो। तो चांदीचा असावा व त्यास मागील बाजूस तांब्याची पाट असावी असा संकेत आहे। खंडोबाच्या टाकात खंडोबा व म्हाळसा यांची द्विभुज अश्वरूढ प्रतिमा असते। खंडोबाच्या एका हाती खडग असते व म्हाळसेच्या हाती त्रिशूल असतो किंवा तिचे हात रिक्त असतात। घोड्याचे पाय मध्ये कुत्रा असतो। ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशा सर्वांच्या देवघरात खंडोबाचा टाक असतोच। मंडळी, खंडोबाचे देवघरातील मूर्ती या धातूंच्या असतात। या अश्वारूढ असून कधी द्विभुज तर कधी चतुर्भुज असतात। खंडोबा व म्हाळसास्वार असलेल्या मूर्ती आलिंगन मुद्रेत दिसतात। चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, त्रिशूल, डमरू, पानपात्र दिसते, तर द्विभुज मूर्तींच्या हाती खडक दिसते। मंडळी, खंडोबाची देवघरातील इतरही काही पूजा प्रतीक आहेत।
जशी की दिवटी आणि बुदली ही धातूपासून बनवलेली असते। दिवटीच्या वरील भागास एक पात्र असते, त्यात कापडाचा पलिदा लावून त्याचे वर बुदलीने तेल टाकून जाळले जाते। तर हे मशालीचेच वेगळे रूप। या दिवटीचा उपयोग देवाला ओवाळण्यासाठी केला जातो। खंडोबाच्या कुलाचारात महत्त्वाचे स्थान असल्याने कुलदैवत खंडोबा असणाऱ्या सर्वच देवघरात दिवटी असतेच। दुसरा आहे गाठा। हा सुताचा अथवा पंचधातूचा किंवा चांदीचा गोफ असतो। सुताचे दुहेरी पट्टी वर उलट्या कवड्या लावलेल्या असतात। गोफचे एका बाजूला वेडा व दुसऱ्या बाजूला गाठी वेड्यात गुंतवून तो गळ्यात घातला जातो। धातूचा गोफ ही दुहेरीच असतो, त्यावर धातूच्या कवड्या असतात व एका बाजूस कळस असतो। तो कळस वेड्यात गुंतवून तो गळ्यात घातला जातो। गाठा एक बंधन आहे, खंडोबाशी असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे। वाघ्या मुरळीची दक्षिणा घेताना ते घातले जाते। वाघ्या मुरळीच्या देवघरात तो असतो। खंडोबाचे उत्सव व कुलाचाराच्या प्रसंगी तो गळ्यात धारण केला जातो। ज्या घरामध्ये घरवाघ्याची परंपरा आली असेल अशा परिवारांचे थोरल्या कुटुंबात तो परंपरेने असतो। तिसरा आहे शिक्का। हे गाठ्याचेच प्रतीक आहे। धातूच्या पट्टीचे गोलाकार कडे म्हणजे शिक्का हा पंचधातू अथवा चांदीचा असतो। त्यांना गाठ्या करणे शक्य नाही किंवा देवघरात पूजेसाठी ठेवायचा आहे अशा परिवारांचे देवघरात शिक्का वापरला जातो। चौथा आहे घोळ। हे एक लोखंडी कड्याचे बनलेले नादवाद्य आहे। लोखंडाचे 3 अंडाकृती कड्या एका बाजूने मुठीत धरण्यासाठी एकत्र जोडलेल्या असतात व दुसऱ्या बाजूने विभक्त असतात व त्यामध्ये गोल कड्या अडकवलेल्या असतात। घोळ मुठीत धरून हलवल्यावर अडकवलेल्या गोल कड्या एकमेकावर आदळून नाद निर्माण होतो। हे वाघ्या मुरळीचे वाद्य आहे। पाचवा आहे कोटंबा। हे आयताकृती भिक्षापात्र असते, ते लाकडाचे किंवा धातूचे असते। वाघ्या मुरळी वारी मागताना यांचा उपयोग करतात। भाविक भक्त कुलाचाराचे वेळेस या वाघ्या मुरळी वारी मागताना या कोटंब्याची पूजा करून कोटंबा धनधान्याने भरून दान करतात व तुझ्या उपासकाचे पूर्ण पात्र आम्ही भरले आहे, तू आम्हाला आमचे आयुष्य भरभरून दे, हे दान खंडोबाला मागतात। सहावा आहे भंडारी। ही वाघ्या मुरळीवरील भंडाराची छोटी पिशवी ही कातडीची असते। हिला गळ्यात अडकवण्यासाठी मोठी दोरी असते। भंडारी गळ्यात घातल्यावर पिशवी कमरेवर येते। वाघ्या मुरळी यातील भंडारा भक्तांना लावतात। जुन्या काळी ही पिशवी वाघाच्या कातड्याची असावी असा संकेत होता। सातवा आहे लंगर। कड्यांची मोठी लोखंडी साखळी म्हणजे लंगर। वाघ्या जागरणाचा विधी झाल्यावर ही साखळी तोडतो, याला लंगर तोडणे असे म्हणतात। वाघ्याने हिसका दिल्यावर तुटलेला लंगर शुभ मानला जातो। लंगर न तुटणे अशुभ मानले जाते। एकेकाळी एका वाघ्याची थटा म्हणून खंडोबाचा निंदक असणाऱ्या ब्राह्मणाने त्याला तुझा खंडोबा खरा असेल तर तुझ्या एका झटक्यात येथे पडलेली लोखंडी साखळी तुटेल असे आव्हान दिले। वाघ्याने एक हिसका देताच ती साखळी तुटली आणि त्या ब्राह्मणाचे कुत्र्यात रूपांतर झाले। ब्राह्मण पत्नी वाघ्यास शरण आली तेव्हा वाघ्याने भंडारा टाकून त्याला पूर्ववत केले। तेव्हापासून हा लंगर वाघ्या खंडोबाचे शक्तीचे प्रतीक म्हणून तोडू लागला अशी जनश्रुती आहे। आठवा आहे घाटी। 2 छोट्या घंटा मध्यभागी कापडी मुठीने जोडून घाटी बनवली जाते। 2 घंटामधील मूठ हाती धरून मुरळी खंडोबाची गाणी सादर करताना वाजवून नाचते। ही इतर पूजा प्रतीके वंश परंपरेने काही परिवारामध्ये देवघरात पूजली जातात, तर जागरणाचे वेळी वाघ्या मुरळी यांच्याकडे असणाऱ्या या प्रतीकांची यजमान पूजा करतात। मंडळी, हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। तुमच्या जवळ जेजुरी गडाबद्दल आणखी माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अनेक विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।